नमस्कार, मी भूषण रमेश महाजन नाशिक. अध्यात्म उपदेश भूषण महाजन चॅनलवरून मी सातत्याने संवाद साधत असतो. तर आजचा विषय आहे मूर्खाशी संवाद साधू नये असं म्हणतात, असं म्हटलं जातं. तर मूर्खाशी संवाद का साधू नये त्याविषयी आजचा विषय तो आहे आपला. तर मूर्खाशी संवाद तोची वाद. मूर्खाशी संवाद किंवा बोलणं, त्याला काही सांगायला जाणं हेच वादाचं कारण ठरत असतं. आणि आपल्याला वाटतं तो मूर्ख आहे, त्याला काहीतरी सांगितलं पाहिजे आणि त्यावर काहीतरी सांगितल्याने तो सुधरेल अशी भावना ठेवून आपण काहीतरी त्याला सांगायला जातो. तर त्यावर प्रतिघात न होता आपल्यावरच आघात होतो, म्हणजे आपल्याला त्रास होतो, कारण तो मुळात मूर्ख असतो. म्हणून मूर्खाला काही सांगायला जाऊ नये, तो ऐकण्याच्या मनस्थितीतच नसतो. कारण तो एका विषयावर किंवा एका कर्मावर त्याच्या अल्पमतीने तो ठाम असतो आणि त्या वल्गना अल्पमतीने तो करत असतो आणि त्यावर ठाम असल्या कारणाने ते विषय जरी निरर्थक आपल्या दृष्टीने आपल्याला वाटत असेल, पण मूर्खाच्या दृष्टीने तो विषय निरर्थक नसतो. कारण त्याची मती अल्पमती तेवढीच असल्याने त्याला त्या बाबतीतलं निर्णय त्याला योग्य वाटत असतो. पण सामूहिक दृष्ट्या तो अयोग्य आहे, पण मूर्खाला ते सांगून पटणार नाही, म्हणून त्याला काही सांगायला जाऊ नये. कारण तो ऐकणारच नाही. तो त्याच्या अल्पमतीने जे काही निर्णय घेतले त्यावर तो ठाम आहे. त्यामुळे त्याला काही सांगायला जाऊ नये. आणि मूर्खाची गणती ही बुद्धिमंतांमध्ये होतच नाही, हे लक्षात घ्या. आणि मूर्खाशी वाद करू नये, ती संख्या अजून एकाने वाढत असते आणि वादाला कारण लागतं. आपण म्हणत असतो, जे बुद्धिवंत असतात, विचारवंत असतात, ते काहीतरी कारण असेल तर वाद होत असतो, वादात सहभाग घेत असतात. पण मूर्खाला वादाला कारण लागत नाही, तो विनाकारण वाद घालू शकतो. याची अनुभूती प्रचिती कोणाला येते? जो मूर्खाशी वाद करतो त्याला येते. कारण त्याला कळतं की काही कारण नसताना हा वाद घालतोय. आणि जेव्हा आपण त्याच्याशी वाद घालायला लागतो, तेव्हा मूर्खासह आपणही मूर्ख ठरतो. कारण लोक सांगतात तो एक मूर्ख आहे, पण याला कळत नाही का त्याच्याशी वाद घालतोय. म्हणजे मूर्खाची संख्या एकाने वाढते. म्हणून तो मूर्खाशी वाद घालायला जाऊ नये, त्याला काहीतरी चांगलं सांगायचा प्रयत्न करू नये. कारण निरर्थक त्याच्या दृष्टीने असलं, आपल्या दृष्टीने, तरी त्याच्या अल्पमतीनुसार ते कर्म, तो विषय तो योग्यच आहे, तो ऐकून घेणार नाही, आपल्यालाच त्रास होईल. म्हणून मूर्खाशी वाद घालायला जाऊ नये. ती संख्या एकाने वाढते, लोक आनंदाने त्या वादाचा आनंद घेतात. आणि नंतर मग जो सजग आहे, सावध आहे, त्यालाच सांगतात तो एक मूर्ख आहे, तुला कळत नाही का, असं ऐकायला मिळतो. म्हणून असा कोणी मूर्ख असेल त्याच्याशी प्रतिवाद करू नये, त्याला सोडून देऊन आपण आपल्या मार्गाला लागलं पाहिजे. कारण मूर्खाला समज ही उपजतच नसते. आणि मूर्खाला मी मूर्ख आहे मान्य करत नाही, ती समजही त्याला उपजत नसते. मग आपण त्याला समजून त्याला समज मिळणार नाही, हे लक्षात घ्या. म्हणून मूर्खाशी कधी वाद घालू नये, प्रतिवाद करू नये. तो आपल्याला वाटतं की याच्यावर हा मूर्ख आहे, याच्याशी बोलून याला आपण मूर्ख अजून ठरवू, पण तसं होत नाही. प्रतिघात त्याच्यावर होत नाही, तो आघात आपल्यावर होत असतो, एवढं लक्षात घ्या. म्हणून मूर्ख दृष्टीस पडला, कळाला तर त्याच्या नादी लागू नये. त्याला काहीच फरक पडत नाही, आपण मूर्ख ठरतो. आणि ती संख्या त्याच्याबरोबर वाद केल्याने अजून एकाने वाढते आणि लोक आनंद त्या वादाचा घेतात, लक्षात घ्या. आणि शेवटी जो सजग आहे त्यालाच म्हणतात तो एक मूर्ख आहे, तुला कळत नाही का. अशा प्रकारे म्हणून मूर्खाला काही सांगायला जाऊ नये, त्याच्याशी वाद करू नये. त्यांनी त्याच्या अल्पमतीने घेतलेले निर्णय त्यावर तो ठाम असणार. ते निरर्थक असले तरी तो अल्पमतीने निर्णय घेतलेले त्यावर तो ठाम आहे, त्यात बदल होणार नाही, हे लक्षात घ्या. म्हणून मूर्खाशी संवाद आणि वाद करायला जाऊ नये. धन्यवाद.